तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एक विषय घेणार आहोत. दोन चलांतर रेषी समीकरणाचे निश्चय हे पद्धत आज आपण घेणार आहोत, क्रेमरची पद्धत. तर चला जाणून घेऊया निश्चयची पद्धत कशी काढायची. तर हे आपण एक समीकरण बघलेलं आहे. इथं समीकरण मांडून आहे 1 नंबर. 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. तर आपल्याला पहिल्यांदा हे मांडून घ्यावं लागेल. कसं मांडून घ्यावं लागेल? 3 पदामध्ये. बघा, पहिल्यांदा d, मग dx, मग dy. या 3 पदामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे मांडावं लागेल. तर कसं मांडायचं हे आपल्याला आता सांगू. पहिल्यांदा कट करून घेऊ. पहिल्यांदा d काढू फक्त. तर d काढण्यासाठी दोन्ही समीकरणाचे पहिले व दुसरे चल घ्यायचे. हे बघा, हे एक चल, हे एक चल. हे दोन्ही चल आपण इथं मांडून घेऊया. तर बघा, हे 3, हे इथं हे 4, हे इथं -4 आणि इथं 3 मांडून घेऊया. चला आता आपण याचे स्पष्टीकरण करू, सोडून बघू. तर पहिल्यांदा काय करायचं, आता तिरपा गुणाकार करायचा. बरोबर 3 गुणिले 3 मायनस घ्यायचं चिन्ह, हे -4 गुणिले 4. बघा असं घ्यायचं. आता झाल्यावर मग इथं आता सॉल्व करायचं आहे खाली. बरोबर 3 त्रिक 9, हे मायनस इथं प्लस लिहून टाकायचं. मोठी संख्या चिन्ह मायनस आहे, प्लस आहे, घ्यायचं असं. मग 4 × 16, 16ला घ्यायचं 16, कंसामध्ये घेण्याची गरज नाही, 16. इथं बरोबर आता याचे प्लस करायचं. 16 आणि 9 किती होते? 25. तर 25. मग आपलं उत्तर आलं d = 25. आपण इथे लिहून घेऊया d = 25. पहिलं आलं. आता आपल्याला काढायचं आहे dx. तर dx बरोबर कसं करायचं? dx घेताना पहिल्या समीकरणाचे दुसरे चल व तिसरे चल आणि दुसऱ्या समीकरणाचे दुसरे चल व तिसरे चल घ्यायचे. हे बघा असं, हे तर लिहून घेऊया. पहिल्यांदा -4, 3, 10 आणि हे 5 लिहून घेऊया. आता याचा पण तिरपा गुणाकार करू. बरोबर -4 गुणिले 5 -10 गुणिले 3. तर आता आपण याला लिहून घेऊया. तर लिहिण्यासाठी पहिल्यांदा इथं गुणाकार करू खाली. 4 × 5 = 20. तर इथं 20ला 20 घेऊ. मोठी संख्येचे चिन्ह प्लस आहे म्हणून इथं प्लस येईल. इथं मायनसला मायनस. 10 × 3 = 30. हे 30ला 30 इथं. तर बघा, एक आता याच्यामध्ये हे सिम्पल आहे. एक मिनिट, कट कर जरा असं. चालू ठेव. चल वो कट करना आहे जरा. तर आता आपल्याला काढायचं आहे dx ची किंमत. dx ची किंमत काढताना पहिल्यांदा आपण लिहून घेऊया त्याचं तिरपा गुणाकार. 10 गुणिले 3 -4 गुणिले 5 लिहून घेऊया. तर बरोबर, तर बघायचं आता हे खाली लिहून घेऊया आपण. 10 × 3 = 30 मायनस हे मायनस प्लस होईल. मोठी संख्या चिन्ह प्लस आहे म्हणजे इथं पण प्लस होईल. हे मायनस प्लस. 4 × 5 = हे 20ला 20 बरोबर dx = 30 + 20 हे किती झाले? 50. 50ला 50 लिहून घेऊ. dx = 1. हे पुसून घेऊ जागा नाही म्हणून.
तर आता आपल्याला करायचं आहे dy. dy करण्यासाठी इथे dy लिहून घेऊ. dy बरोबर, आता पहिल्या समीकरणाचे तिसरं पद व चौथं पद हे दोन्ही घेऊन लिहून घेऊ तिथे. हे 3, हे इथं 10. आणि दुसऱ्या पदाचं पण असंच घेऊन घेऊ. पहिलं पद आणि तिसरं पद. हे 4, हे इथं 5. बरोबर तिरपा गुणाकार करून घेऊ. 3 गुणिले 5 मायनस 10 गुणिले 4 बरोबर. हे इथं काय आहे 3, हे 5. 3 पाची हे 3 पाची, हे इथं 15 15 घेऊन घेऊ. नंतर 5 3 15 असं पण जमते. हे मायनस हे किती झाले 10 10 चौक 40. इथं 40ला लिहून घेऊ 40. तर ते बरोबर इथं लिहून घेऊ. तर आता 40 मधून 15 काढायचे आहेत. किती राहते -25. -25 कसं आलं तर मोठी संख्या चिन्ह मायनस सांगून तर मायनस चिन्ह. तर इथे लिहून घेऊ dy बरोबर -25 आलं. तर आता आपल्याला काढायचं आहे x आणि yच्या किमती. x आणि yच्या आपल्याला किमती काढायचं. ते कसं काढायचं सिम्पलचं आहे. x आणि yची किमती काढणं. त्याला जाणून घेऊ काय आहे त्याचं सूत्र. तर ते काढण्यासाठी पहिल्यांदा इथे लिहून घ्यावं लागेल x बरोबर dx छेद d. असं सूत्र राहते x काढण्याचं. हे y बरोबर dy बरोबर d. तर चला आता आपण किमती भरून घेऊ. dx बरोबर काय होतं dx बरोबर 50, d बरोबर 25 झालं. आता याचा गुणाकार करून भागाकार करून घेऊ. 25 दोन्ही 50. तर आपली किंमत निघलेली आहे x बरोबर 2. आता y बरोबर dy भागिले d. तर इथं आपण किमती भरून घेऊ. y इथं बघा -25 आणि हे d बरोबर 25. आता गुणाकार करून घेऊ भागाकार करून घेऊ. 25 1 25, 25 1 25. मोठ्या संख्येचे दोन्ही समान संख्या आहे म्हणून मायनसला येतं मायनस. तर आता आपलं उत्तर आलं आहे इथं y बरोबर -1. आता लिहून घेऊ. म्हणून x y ची किंमत 2 आणि -1 ही असेल. धन्यवाद.